व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रिॲलिटी सांगते. एखादी मुलगी लग्नाच्या आधी तिच्या वयाच्या 20 वर्षापर्यंत आईवडिलांकडे राहते. तर ते 20 वर्ष तिचे सुखात जातात की दुःखात जातात हे तिला माहिती. ठीक आहे. 20 वर्षानंतर तिचं लग्न होतं. लग्नानंतर काय सासरवाडी, सासू सासरे, नवरा. सासू सासरे म्हटलं थोडा सासरवास असणार, श्रीमंत असो किंवा गरीब असो. सासू सासरे असले तर ते सासरवास असतोच. ठीक आहे. असे तिचे 40 वर्ष जातात दुःखामध्ये. आणि 40 वर्षानंतर बाकीचे पुढले 20 वर्ष हे मुलांवर डिपेंड असतं सगळं. म्हणजे मुलं मोठे होतात तर मुलं सांभाळतात. ठीक आहे. तर ते मुलं कसे सांभाळतात काय माहिती. म्हणजे त्यांनी पण तिला दुःखच दिले तर तिच्यासाठी वयाचे पूर्ण 60 वर्ष दुःखामध्येच जाणार आहे. तर मुलांनो, तुमच्या आईने 40 वर्ष दुःखामध्ये घालवले तर तिचे जे बाकीचे उरलेले जे दिवस आहेत म्हातारपणाचे, हे तिला सुख द्यायचं काम हे तुमच्या हातामध्ये. जर मुलांनी पण तिला दुःखच दिले उरलेल्या 60 वर्षामध्ये पण, तर ती आयुष्यभर दुःखीच राहणार आहे. तर अशा प्रकारे काही काही बायका पूर्ण तिच्या वयाच्या 60 वर्षापर्यंत दुःखीच राहतात. म्हणजे त्यांना सुखच जिंदगीमध्ये मिळत नाही, दुःखीच राहतात. तर मुलांनो, आईला सुखात ठेवणे हे तुमचं काम आहे. म्हणजे तिच्या म्हातारपणात 60 वर्षापर्यंत तर आईला सुखात ठेवा.